हाय, माझं नाव अजिंक्य. माझ्यासोबत एक काल फनी इन्सिडेंट झाला आहे. मी 2 दिवसापूर्वीच नवीन गाडी घेतली आहे, मारुती सुझुकीची विस्ट्रॉम म्हणून. बाईक खूप चांगली होती, परफॉर्मन्स पण चांगला होता. काल मी एका ठिकाणी ट्रॅकला पण गेलो घेऊन, तिथून आलो आणि गाडी घरी आणल्यानंतर 5-10 मिनटासाठी मी कुठेतरी गेलो असेल आणि गाडी बंद पडली. गाडीचा असं काही इश्यू पण वाटला नाही की काय झालं आहे किंवा काय नाही. अचानक गाडी बंद पडली. मी परत सेल्फ मारायचा ट्राय केला, सेल्फनी गाडी काय उठली नाही. मग मी तिथं मॅकॅनिकला दाखवलं होतं. मॅकॅनिकने डिटेक्ट म्हणजे ते त्यांच्याकडे काहीतरी सॉफ्टवेअर असतं, त्यांनी चेक केलं. त्याच्यात काय डिटेक्ट झालं नाही की काय प्रॉब्लेम आहे, काय इश्यू आहे म्हणून. पण नंतर मग मी सुझुकीच्या शोरूमला फोन केला. शोरूम मॅनेजर चांगला आहे तिकडचा. त्याने सांगितलं की एक काम करा, तुम्ही सर्व्हिस सेंटरला घेऊन जा गाडी, बघू तिथे गेल्यावर काय प्रॉब्लेम होतो आहे का. सॉल्व्ह झाला तर चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी पण थोडं सांगितलं की असं करा तसं करा, पण काय झालं नाही चालू. मला शोरूमला आलो. शोरूमला आल्यानंतर शोरूमवाल्यांना पण कळत नाही की नेमकं झालं आहे का गाडीला. ते बोलतात तर सुझुकीला फोन करायला लागेल, सुझुकीचा कोणतरी माणूस असेल तो येईल आणि तो चेक करेल काय होतं आहे. मला असं वाटतं आहे ती गाडी परत जपानच्या शोरूमलाच घेऊन जावं लागेल चालू करायला, असं वाटायला लागलं. बाई, माझा ट्रस्ट खूप जपानच्या कंपनीवर खूप जास्त ट्रस्ट आहे. बघू ते काय करताय, लवकरात लवकर सॉर्ट आउट झालं तर चांगलीच गोष्ट आहे. बघू, सांगतो तुम्हाला आता नंतर काय होते काय नाही ते. असायला काय होतं माहिती आहे का, ॲक्च्युली मला गाडीची गरज नव्हती आणि मी गाडी घेतली. तरी पण माझी आधीची जी गाडी होती त्या गाडीने मला आत्तापर्यंत कधी धोका दिला नाही. एकदाच पंक्चर झाली, ती पण माझी बरोबर पंक्चर टायरवाल्याचीच झाली आहे. आता गाडीला मी घेऊन फिरलो नाही 2-3 दिवसापासून. तिला राग आला म्हणून ही गाडी खराब झाली की काय झालं मला माहीत नाही. पण बघू, चला भेटूया परत, बोलूया नंतर. बाय.